नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. ह्या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, त्याचसोबत जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व पुढच्या आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकतो की आज गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं होतं आणि 23,200च्या खाली गॅप डाऊन ओपनिंग झालं होतं आणि मी कालच 23,200 लेवलचं महत्त्व सांगितलेलं होतं. मात्र ओपन झाल्या झाल्या लगेचच आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला आणि हा बाउन्समध्ये या पहिल्या 15 मिनिटामध्येच आपण जवळजवळ 23,300च्या थोडंसं खाली पर्यंत मजल मारलेली आपल्याला लक्षात येईल. म्हणजे पहिल्या 15 मिनिटात खूप मोठी तेजी झाली. त्यानंतर मात्र लगेचच आपल्याला काय लक्षात येईल की लगेच सेलिंग सुद्धा झालं आणि हे सेलिंग होत असताना खालच्या बाजूला म्हणजे ही लेवल तर मोडलीच, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल. पहिलं टार्गेट अचीव झालं, त्यानंतर दुसरं टार्गेट सुद्धा जवळ अचीव झालेलं आपल्याला बघायला मिळालं आणि त्यानंतर एक खूप मोठा बाउन्स पुन्हा बघायला मिळाला. म्हणजे आजचा दिवस जर विचाराल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही सुद्धा बघितलं असेल तर लक्षात येईल की आपल्याला खूप व्होलाटाईल मार्केट बघायला मिळालं. आणि अशा व्होलाटाईल मार्केटमध्ये काय होतं की आपल्याला पोझिशनल जर आपला कुठला ट्रेड असेल किंवा स्विंग ट्रेडिंग असेल किंवा आपल्याला इंट्राडे साठी होल्ड केलेला एखादा जर ट्रेड असेल तर अशा वेळेला आपल्याला काय होतं, स्टॉप लॉसेस हिट होतात. अशा मार्केटमध्ये तुम्ही काय करू शकता, स्कॅल्पिंगचे ट्रेड चांगल्या पद्धतीनं करू शकता. छोट्या छोट्या टार्गेटसाठी छोटे छोटे ट्रेड आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये खूप चांगली संधी आजच्या दिवसभरामध्ये सुद्धा मिळाली. उद्या प्रीमियम ग्रुपवर जो व्हिडिओ मिळेल त्यामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळू शकेल की कशा प्रकारे आजच्या दिवशी मी ट्रेड केले, कुठे आपल्याला ट्रेड मिळाले, काय संधी मिळाली, काय बघितलं, कशाच्या बेसिसवर कुठे स्टॉप लॉस ठेवला, या सर्व गोष्टी आपण उद्याच्या प्रीमियम ग्रुपच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता त्यानंतर काय झालं की हे दिवसभर अशी मुवमेंट झाली. वरच्या बाजूला गेलं जाताना सुद्धा आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केली. बरोबर पहिल्या टार्गेट जवळ गेल्यावर इथे रेझिस्टन्स फेस झाला. तिथून पुन्हा सेलिंग आलं आणि हे सेलिंग मात्र आपल्याला खूप मोठं होतं. म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं तर जवळजवळ 275 पॉईंटचं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे 325च्या आसपास हाय बनवल्यानंतर इथे 23,050च्या आसपास आपल्याला म्हणजे आपलं जे तिसरं टार्गेट होतं हे पुढच्या वेळेला येताना आपल्याला अचीव झालेलं बघायला मिळालं. तर या पद्धतीनं आपल्याला खूप मोठी मुवमेंट, व्होलाटाईल मुवमेंट, दोन्ही बाजूची मुवमेंट आज निफ्टीमध्ये बघायला मिळाली. आता येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या सर्व लेवल पहिल्यांदा काढून टाकाव्या लागतील आणि सगळ्यात पहिला आपल्याला हा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये बघावा लागेल. तर इथे मी हा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की मागच्या आठवड्यात आपण बघितलं होतं की कशा पद्धतीनं आपल्याला इथे दोन्ही बाजूला मुवमेंट होऊन डोजी कॅन्डल बनलेली वीकली टाइम फ्रेम मध्ये दिसत होती. ह्या वेळेला आपल्याला जर बघायचं असेल तर काय दिसतंय, आपल्याला बेअरिश इनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि आता आपल्याला मार्केट आणखीन बेअरिश होताना बघायला मिळते. बेअरिश इनगल्फिंग पॅटर्न झालाय म्हणजे काय, तर मागच्या आठवड्याचा हाय ह्या आठवड्यात ब्रेक झाला, मागच्या आठवड्याचा लो ह्या आठवड्यात ब्रेक झाला आणि ही आपल्याला रेड कलरची कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल बनलेली दिसते. याचाच अर्थ हा आपल्याला जो इथे ह्या दोन कॅन्डलला बघितल्यानंतर जो आपल्याला चार्ट पॅटर्न दिसतो ह्याला बेरिश एनगल्फिंग पॅटर्न म्हणतात. सध्या सुद्धा जर तसं बघायला गेलं वीकली टाइम फ्रेमवर तर आपल्याला चित्र काय दिसत होतं, बेअरिशच चित्र दिसत होतं. म्हणजे एकदा इथे सप्टेंबरच्या शेवटी शेवटी जी तेजी झाली होती त्यानंतर जो आपल्याला सेलिंग स्टार्ट झालं होतं ते नोव्हेंबरपर्यंत झालं. नोव्हेंबरपासून डिसेंबरपर्यंत थोडी तेजी झाली आणि त्यानंतर परत आपल्याला स्टेप बाय स्टेप सेलिंग होताना
दिसतंय. तर आता इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो एम पॅटर्नचा ब्रेकआउट ज्याची आपण मागच्या आठवड्यात आणि त्याच्या मागच्या आठवड्यात चर्चा केली होती, तर त्याचं आता जवळ-जवळ आपल्याला टार्गेट आल्यात जमा आहे. म्हणजे तुम्हाला जेवढा हा हाय बनलाय, साधारण तेवढाच लो आपल्याला खाली बनलेला बघायला मिळतो. तर इथून जेवढी उंची वर असेल तेवढंच खाली खोल आपल्याला जाताना किंमत बघायला मिळू शकते. ती आता येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण काय होतंय, मंदीचा ट्रेंड जो आहे हा कंटिन्यू होताना दिसतोय. माझ्या मते आता ज्या पद्धतीनं मंदी होतीये, कदाचित काय होईल की आपल्याला ज्या वेळेला बजेट येईल त्यानंतरच ह्याच्यामध्ये रिव्हर्सल आलं तर येऊ शकतं. आता तोपर्यंत रिव्हर्सल येण्याची किंवा बजेटच्या शक्यतेमुळे पुढच्या आठवड्यात थोडं रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे. अर्थात सांगता येत नाही. ज्या पद्धतीनं ट्रेंड चालू आहे त्या पद्धतीनं आपल्याला कुठलीही ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट किंवा तेजीचं चिन्ह सध्या तरी दिसत नाहीये. एखादा आठवडा आपल्याला त्याच्यासाठी आणखीन वाट बघायला लागू शकते. तर हे झालं आपल्याला विकली टाइम फ्रेमवर निफ्टीचा चार्ट कशा पद्धतीनं दिसतोय. आता आपण बघणार आहोत डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर मागचे 2 दिवस आपल्याला थोडीशी आशा निर्माण झाली होती. बरेच दिवसानंतर सलग 2 आपल्याला ग्रीन कॅन्डल बनलेल्या दिसल्या होत्या. ह्यापूर्वी आपल्याला ह्या ग्रीन कॅन्डल अगदी सुरुवातीच्या म्हणजे डिसेंबरच्या आसपास, डिसेंबर शेवट म्हणजे 31 डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारीच्या आसपास बघायला मिळाल्या होत्या. त्यानंतर जवळ-जवळ 15-20 दिवसानंतर आपल्याला मागचे 2 दिवस सलग 2 ग्रीन कॅन्डल बघायला मिळाल्या होत्या निफ्टीमध्ये. मात्र आता जर तुम्ही बघितलं तर आता ही जी कॅन्डल तयार झाली आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चार्ट पॅटर्न दिसत आहेत. सिंगल कॅन्डलचा जर विचार केला तर आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल दिसतेय. 2 कॅन्डलचा विचार केला तर आपल्याला इथे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न दिसतोय आणि हे दोन्ही पॅटर्न जे आहेत हे बेअरिश आहेत. त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला हा लो ब्रेक होईल त्यानंतर काय होऊ शकतं, पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आता हे जेव्हा सेलिंग कंटिन्यू होईल, आपल्याला पूर्वीचा जो लो बनलेला आहे म्हणजे 22,975 च्या आसपास बनलेला हा जो लो आहे, तिथपर्यंत पुन्हा एकदा किंमत जाताना आपल्याला दिसू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला इथे सध्या तरी चित्र दिसतंय. अर्थात जर समजा हा लो ब्रेकच झाला नाही, गॅप अप ओपन झालं आणि वर जायचा प्रयत्न झाला, तर मग काय होऊ शकतं, एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. अर्थात ही फक्त आशा आहे. अजून त्या दृष्टीनं आपल्याला कुठलंही चित्र दिसत नाहीये. आणि जर असं झालं आणि हे वर जायला लागलं तर आजचा जो हाय आहे, हा हाय जर ब्रेक झाला तर मग डब्ल्यू पॅटर्न तयार होऊन आपल्याला वरच्या दिशेनं मूव्हमेंट बघायला मिळू शकते. आता बजेट येणार असल्यामुळे थोडं सावध राहणं आवश्यक आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे चित्र दिसतंय. हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण जाऊया बँक निफ्टीच्या अनालिसिसकडे. तर बँक निफ्टीसाठी आपण ज्या इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या होत्या, वरच्या बाजूला 48,800 ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती. खालच्या बाजूला सॉरी 48,550 ही लेवल दिलेली होती. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर काय लक्षात येईल की आपल्याला इथे गॅप डाऊनच ओपनिंग बघायला मिळालं होतं. थोडंसं फ्लॅट ओपन होतं. त्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला, खाली गेलं आणि बऱ्यापैकी शूटिंग स्टार कॅन्डल पहिलीच बनलेली दिसली. त्यानंतर कंटिन्युअस आपल्याला थोडंसं सेलिंग झालं. पुढचे 2 कॅन्डल म्हणजे पुढच्या अर्धा तास, पहिल्या 15 मिनिटानंतर सुद्धा सेलिंग होत होतं आणि ह्याच्यामध्ये खालच्या बाजूचं पहिलं टार्गेट, खालच्या बाजूचं दुसरं टार्गेट अशी दोन्ही टार्गेट आपल्याला व्यवस्थित आलेली बघायला मिळाली. त्यानंतर काय झालं, त्यानंतर ही जी मोठी रेड कॅन्डल बनली होती त्याच्यामध्ये ही ग्रीन इनसाइड कॅन्डल बनली आणि इनसाइड कॅन्डलच्या ब्रेकआउटला आपल्याला एक चांगलं रिव्हर्सल बघायला मिळालं. रिव्हर्सल सुद्धा कुठपर्यंत झालं, वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल दिली होती 48,800 ची, तर 48,800 च्या आसपास खूप वेळ म्हणजे जवळजवळ आपण 2 तास म्हणू शकतो इतका वेळ, 1 2 3 4 5 6 म्हणजे आपल्याला इथे लक्षात येईल की जवळजवळ 1.5 तास ही लेवल ब्रेक करायचा प्रयत्न झाला. मात्र ही लेवल काही ब्रेक होऊ शकली नाही आणि फायनली जसं मी सांगितलं होतं की इथे सुद्धा आपल्याला ज्या पद्धतीनं काल बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर आपल्याला एक सेलिंग झालं, तशाच पद्धतीनं एक ब्रेकआउटचा मोठा प्रयत्न झाला, शूटिंग स्टार कॅन्डल बनली आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग बघायला मिळालं. म्हणजे काल ज्या पद्धतीनं आपल्याला इथे झालं होतं, सेम वरच्या बाजूला ब्रेकआउटचा प्रयत्न होत होता, ब्रेकआउट दिल्यासारखं झालं, शूटिंग स्टार कॅन्डल बनली आणि मग खाली सेलिंग आलं. तशाच प्रकारचं सेलिंग आणि त्याच्यापेक्षा थोडं मोठं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालं.
आणि ह्या वेळेला काय झालं, ह्या वेळेला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल 48,550 तुटल्यावर आपल्याला तीनही टार्गेट बघायला मिळाले आणि परफेक्ट तिसऱ्या टार्गेट जवळच रिव्हर्सल येऊन थोडंसं वरच्या बाजूला येऊन दुसरं जे टार्गेट होतं त्याच्या आसपास येऊन आपल्याला क्लोजिंग झालेलं चार्टवर दिसतंय. तर या पद्धतीने इथे सुद्धा व्होलाटाईल मुवमेंट होती. पहिल्यांदा खाली आलं, मग वर गेलं, साइडवेज झालं, पुन्हा खाली आलं, पुन्हा थोडंसं वर जाण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता आपण काय करणार आहे, बँक निफ्टीमध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते पुढच्या आठवड्यात हे समजून घेणार आहोत. त्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. सगळ्यात पहिल्यांदा विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. बँक निफ्टीचा चार्ट जेव्हा आपण विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय, आपल्याला मागच्या आठवड्यात सुद्धा इथे जर बघितलं तर निफ्टीच्या तुलनेत बँक निफ्टीमध्ये सेलिंग फारसं झालं नव्हतं. अनेक आठवडे जर आपण बघितलं तर ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी वरच्या बाजूला अडकलेलं दिसत होतं. 2 आठवड्यापूर्वी आपल्याला इथे ती लेवल ब्रेक झाली. त्यानंतर जर बघितलं तर मागच्या आठवड्यात सुद्धा आपल्याला ग्रीन कलरची शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसतेय. या आठवड्यात सुद्धा मी थोडंसं साईडला घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या आठवड्यात सुद्धा इथे रेड कलरची शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसते. आता ह्या ज्या 2 आठवड्याचा लो आहे, हा ज्या वेळेला ब्रेक होईल त्यानंतर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं, असं चित्र आपल्याला आता दिसायला लागलंय. ह्याच्यामध्ये कुठेही रिकव्हरीचं साईन नाहीये. जसं निफ्टीमध्ये आपल्याला थोडी रिकव्हरी दिसत होती, अशी कुठलीही रिकव्हरी आपल्याला इथे अजूनही दिसत नाहीये. तर त्यामुळे सोमवारी सुद्धा थोडंसं बेरिश ओपनिंगच आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता दिसते. आता आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघूया की डेली टाइम फ्रेम मध्ये काय चित्र आहे. तर डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण बघतोय तर डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसतीये. म्हणजे काय, तर हळूहळू आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग होताना दिसते. आणि पूर्वी इथे जो लो बनलेला होता क्लोजिंगचा, त्याचा आता इथे बघितलं तर सेकंड लोवेस्ट आपल्याला क्लोजिंग आहे. तर हळूहळू आता जर समजा ही जी लेवल आहे, ह्या लेवलच्या आसपास अनेक वेळेला सपोर्ट घेतला होता, ही एक कॅन्डल सोडल्यास सगळं क्लोजिंग ह्या लेवलच्या वर आलेलं आहे. म्हणजे साधारण 48,350 च्या आसपास. कदाचित आता जर त्याच्या खाली जायला लागलं तर पुन्हा एकदा 48,000 ची लेवल टच होऊ शकते, असं आपल्याला चित्र निर्माण झालंय आणि ती ब्रेक होऊन खाली सुद्धा आपण जाऊ शकतो, असं चित्र आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. आणि हे विश्लेषण कसं वाटलं, तुमच्या काही सूचना असतील, प्रश्न असतील, कमेंट करून ते तुम्ही सांगू शकता. त्याचसोबत एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच एक लाईक करा. बघून झाल्यानंतर एक छोटीशी का होईना कमेंट अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.